खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. मध्य प्रदेश राज्यातील सध्या बार्शी तालुक्यात राहत असलेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह केला. तसेच फिर्यादी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. ती मुलगी गर्भवती राहिल्याने पतीसह सासरे, सासू, आई वडिलांविरुद्ध पांगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत युवतीने पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती 15 वर्ष 11 महिन्यांची आहे. तिचा विवाह 27 एप्रिल 2024 रोजी मध्य प्रदेश येथील एका तरुणाशी बळजबरीने लावून देण्यात आला होता. युवतीने विवाहास विरोध केला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती पती, सासू सासरे, आई वडिलांना होती. तरीही तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ती सासरी राहत होती. तिचा पती महाराष्ट्रात मजुरीचे काम करत होता. 3 महिन्यांपूर्वी तो तिला बार्शी तालुक्यातील एका गावात घेऊन आला. तिथे राहत असताना पतीने अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही जबरदस्तीने तिच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. पोटदुखीच्या त्रासामुळे पीडितेला तालुक्यातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत युवती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. याबाबत अल्पवयीन युवतीने पांगरी पोलिसात पतीसह सासू सासरे, आई वडील या 5 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर करत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.